तर आपल्या सोबत सध्या लातूरमधून काँग्रेसचे लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख हे पराभूत झाले आहेत। लातूर ग्रामीण या विधानसभा मतदारसंघामधून रमेश कराड यांच्या विरोधात धीरज देशमुख यांची लढत पाहायला मिळत होती। मात्र लातूरमध्ये आता काँग्रेसचे धीरज देशमुख यांचा पराभव झाला, त्यामुळे अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसतोय। काँग्रेसचे धीरज देशमुख या ठिकाणी पराभूत झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते महाराष्ट्रामध्ये पराभूत झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर खऱ्या अर्थानं हा देशमुखांचा गड होता आणि हा गडाला कुठेतरी आता सुरुंग लागल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमधून लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख आता पराभूत झाल्याची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। रमेश कराड यांचा या ठिकाणी विजय झाला आहे। भाजपनं काँग्रेसचा पराभव लातूर ग्रामीणमध्ये केल्याचं आपल्याला दिसतंय। लातूरमधून काँग्रेसचे धीरज देशमुखांना आता पराभवाचा सामना करावा लागतोय। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। एकीकडे लातूर ग्रामीणमध्ये धक्का बसलाय, मात्र अमित देशमुख यांच्या ठिकाणी देखील अर्चना पाटील चाकूरकर विरुद्ध अमित देशमुख अशी लढत लातूर शहरात आहे। त्या ठिकाणी देखील काटेकी टक्कर सध्याही पाहायला मिळते आहे, त्यामुळे अमित देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का। एकीकडे राज्यभराचा विचार केला काँग्रेसचे प्रतिष्ठित नेते बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील